म्हसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम, ठोंबरे टेक्सटाईल होलसेल कापड दुकान, जेंट्स आणि लेडीज रेडीमेडचे भव्य दालन, शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, रेडीमेड ड्रेस मटेरियल, होजियरी, मेन्सवेअर, किड्सवेअर, सर्व काही एकाच ठिकाणी, हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हरायटीज मध्ये। आमचा पत्ता म्हसवड, माळशिरस चौक, सातारा पंढरपूर रोड, तालुका मान, जिल्हा सातारा। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 94 21 17 61 61। आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी रथोत्सव सोहळा येत्या 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे। या निमित्त भरणाऱ्या वार्षिक यात्रेच्या तयारीची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज केली आहे। यात्रेच्या सुरक्षेपासून वाहतूक व्यवस्थेपर्यंत सर्व घटकांची तपशीलवार पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। एसपी तुषार दोशी यांनी मंदिर परिसर, रथमार्ग परिसरातील गर्दीची ठिकाणे, पार्किंग व्यवस्था आणि आपत्कालीन सेवांची उपलब्धता यांचा आढावा घेतला। यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये याबाबत त्यांनी विशेष निर्देश दिले। या पाहणीवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवड नगरपालिकेचे अधिकारी श्री सिद्धनाथ मंदिर ट्रस्टचे अधिकारी तसेच सालकरी आणि मानकरी उपस्थित होते। यात्रेच्या नियोजनात सर्व विभागांच्या समन्वयाची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। एसपी तुषार दोशी यांनी यात्रेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन, नगरपालिका, मंदिर विश्वस्त आणि स्थानिक मंडळी यांनी एकत्रितपणे काम करावे असे त्यांनी सांगितले। यात्रा रथोत्सव हा दिनांक 19 पासून 21 पर्यंत आहे। त्यात 21 तारखेला मुख्य रथोत्सव आहे। या निमित्ताने बंदोबस्ताची पाहणी करणे आणि प्रशासनाचं काय तयारी झाली, पोलीस प्रशासन विशेषतः या संदर्भाने आज इथे भेट दिली होती। देवाचं दर्शन घेतलं, सगळा रथमार्ग बघितला आणि सगळी आमची तयारी व्यवस्थित झालेली आहे। याच्यामध्ये जे 21 तारखेला जो मुख्य दिवस आहे, जेव्हा पूर्ण मार्गाने रथमार्ग आहे, तिथे जे भाविक येतात त्यांची कशी सोय आहे, दर्शनाची त्यांची एका वेळेला म्हणजे सोयीसोय व्हायला पाहिजे आणि त्याच वेळेला कोणताही अनर्थ नको म्हणून ही पाहणी होती। प्रशासनाची सर्व तयारी झालेली आहे। जे देवस्थानाचे जे आहेत सालकरी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आमचंही त्यांना आहे। भाविकांना या दृष्टिकोनातून फक्त मी आवाहन करू इच्छितो की येत्या काळात कोणत्याही परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नये। आम्ही विविध ठिकाणी 4-5 ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आणि पोलीस चौक्या तात्पुरत्या उभारलेल्या त्यांची मदत घ्यावी। कोणत्याही परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शिस्तबद्ध असं दर्शन घ्यावं, जेणेकरून कोणताही अनर्थ होणार नाही। या यात्रेकरता सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो। जय मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।